हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर काही दिवसापूर्वी आमच्या घरी कोणी नव्हतं, म्हणजे आम्ही सगळे चिल्लर पार्टी घरी होतो. त्यामध्ये एक कुक होता जे की मी आहे, बाकी सगळे बसून खाणारे होते. तर इथे मी डिस्कस करते माझ्या बहिणीसोबत की माणसाने फेस वॉश केलं पाहिजे, आंघोळ नाही केली तरी चालतं आहे, कोणाला काही कळत नाही, हे की नाही. पॉईंट आहे माझा. त्याच्यानंतर माझं दरवेळेस रुटीनमध्ये येतं की ब्रश झालं की मी डिटॉक्स वॉटर घेते, जे की पाण्यामध्ये काही नाही, फक्त लिंबू मिसळून ते पिऊन घेते मी आरामात. त्याच्यानंतर माझं ताऊसोबत थोडंसं आर्ग्युमेंट होतं आहे, आमचं डिस्कशन याच्यावर होतं आहे की कोण पहिले उठलं होतं. बघून घ्या तुम्ही. झोप आहे. दिवसाचे 12 वाजले आणि तू झोपायला. मी तुमच्यापेक्षा पहिले उठली आहे. मी सकाळी उठली एकदा. फोन आला होता म्हणून उठली होते, वापस झोपली होते. नको सांगू. फोन चार्जिंगला चार्जिंग लावलाय मी. तरी पण 2 मिनिटांसाठी उठते मी, तुझ्या आधी उठले होते. तर हे आमचं रोजचंच आहे. आम्ही रोज डिस्कस करतो की कोण कोणापेक्षा पहिले उठलं, जे की कोणीच कोणापेक्षा पहिले उठत नाही. आम्ही सगळे एका टाईमला उठतो, जेव्हा आम्ही बोलणे खातो तेव्हाच. तर इथे आपली पहिली मील रेडी होती आहे, जी की वरण भात. सगळ्यांना विचारून बनवती आहे मी हे, असं नाही आहे की जे इझी आहे ते बनवती आहे. नंतर मी 90sच्या सॉन्गवरती मस्त बाईक करत होते. मेरी जुबानी तुम एक परी की दास्तां. माझा आवाज ऐकून जर तुमचे कानं फाटले असेल तर त्याला आपण इग्नोर करून पुढे वळूयात. तर पुढे आपण मस्त तेल लावणार आहेत, कारण की अशात माझे केस फार जास्त ड्राय होत आहेत लेंथनी. केसांमध्ये स्प्लिट एंड्स पण होतात आणि केस वाढवण्यासाठी मी फार मेहनत केली आणि मला आता चालणार नाही की माझे केस खराब होऊन जाईल म्हणून. त्यासाठी आपण तेल लावतो आहे आणि फार छान मसाज करतो आहे, हेड मसाज, ज्याच्याने की आपण स्वतः रिलॅक्स होऊन जाऊ, स्ट्रेस फ्री होऊन जाऊ. आठवड्यातून एकदा तरी हेड मसाज केली पाहिजे आणि मस्त केसांना तेल लावलं पण पाहिजे, ज्याच्याने केस पण आपले हेल्दी राहतात आणि छान राहतात. तर इथे मी केसांना तेल लावताना बघते काय, तर माझाही हेअरफॉल होतो आहे. असं वाटतं की काही दिवसामध्ये मी टकली विकली नहीं होऊन जावं, त्यासाठी काहीतरी करावं लागणार है. तो गाइस, आज हम खाएंगे अपना पांता भात, जिसे खाने के लिए हमारे 2 सीज़न चले गए हैं, 2 समर चले गए हैं. 1 साल से बोल रही हूँ मुझे ये खाना है खाना है खाना है. तो आज जाके ये मेरे से बना और मैं आज जाके इसको खा रही हूँ. खुशी. 1 वर्षापासून माझं हे पांता भातचा रडगाणं चालू होतं. ॲक्च्युली मी राहत होते वेगवेगळ्या स्टेटच्या मुलींसोबत. तर माझी एक फ्रेंड होती बंगालन, तर त्यांच्याकडे हे बनतं आणि ते फार टेस्टी बनतं, म्हणून मला तेव्हापासून खायचं होतं. ते माझ्याकडं आज जाऊन कुठे शक्य झाले आहे. आणि त्याच्यानंतर आपण मेकअप करतो आहे. मेकअप कशासाठी करतो आहे, कारण की आपल्याला मस्त ट्रान्झिशन व्हिडिओ बनवायचे होते. फर्स्ट टाईम आम्ही करतो आहे आणि मी मावचा एवढा मस्त मेकअप केला होता आणि फॉर द फर्स्ट टाईम तिला इतकं मस्त आयलायनर लागलं आहे माझ्याकडून. दुसऱ्यांना माझ्याकडून कधीच चांगलं लायनर लागत नाही, पण तिला मस्त लागलं आहे. भारी आहे ना. तर हे असा आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे. एक व्हिडिओ आउट झालेला आहे, दुसरा येणारच आहे. तर एन्जॉय करा, बघा तुम्ही. जशी संध्याकाळ होती आहे, जशी रात्र होती, तशी मी डिस्कस करते की काय बनवायचं आता, कारण की भाजी पोळी तर बनणार नाही आहे आपल्याकडून आणि आम्हाला खायची पण नाही. फार कंटाळ येतो रोज रोज भाजीपोळी खाऊन. त्यामुळे आज बनतं आहे सँडविच, जे की फार मस्त झालं होतं. आणि अशाच छान व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.